नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी लातूर पोलिसांनी अटक केलेला सोलापूर झेडपी प्राथमिक शाळेवरील शिक्षक संजय जाधव याच्या मोबाईलमधून महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी हस्तगत केल्याचे सांगण्यात येत आहे। या कारवाईचा अहवाल आल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषद शिक्षक जाधव याच्यावर निलंबनाची कारवाई करणार आहेत। नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी पोलिसांनी शिक्षक संजय जाधव याच्यासह अन्य साथीदाराला अटक केली आहे। तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी शिक्षक संजय जाधव याचा मोबाईल जप्त केला असून या मोबाईलमध्ये अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे। नीट परीक्षा घोटाळ्याचा मास्टरमाइंड आरोपी संजय जाधव हाच असल्याचे सांगण्यात येत आहे। संजय जाधव हा माढा तालुक्यातील टाकळी वस्ती शाळेवरील झेडपी शाळेत नियुक्तीस होता। नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये त्याची अक्कलकोट तालुक्यात बदली झाली आहे। दरम्यान तो नीट परीक्षा घोटाळ्यात अडकल्याचे कळताच प्राथमिक शिक्षण विभागाने तो शाळेवर किती दिवस गैरहजर होता याचा अहवाल तयार केला आहे। आता लातूर पोलिसांनी केलेला कारवाईचा अहवाल आल्यानंतर आरोपी शिक्षक संजय जाधव याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे। नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये सोलापूरचे नाव आल्यामुळे हा विषय चर्चेचा झालेला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।